नमस्कार. नेहमी तेच वरण आणि तीच आमटी खाऊन कंटाळा आला असेल, तर एकदा अशा पद्धतीने बेसन आमटी बनवून बघा. खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते. तर आज आपण इथे बेसन आमटी बनवणार आहोत. एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की 1 चमचा मोहरी, मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी छान तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग. तर इथे फोडणी छान तयार झालेली आहे आणि आता आपण बारीक चिरलेला 1 कांदा. तर कांदा छान परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं. तर आता फोडणी आपण छान परतवून घेणार आहोत. तर अगदी कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला छान कांदा ढवळून घ्यायचा आहे. तर अगदी स्लो गॅसवर आपण कांदा छान परतवून झालेला आहे आणि कांद्याचा रंग बदललेला आहे. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट फोडणीमध्ये आपण छान परतवून घेणार आहोत. तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांद्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट छान परतवून झालेली आहे आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो. तर अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला छान कांदा आणि टोमॅटो परतवून घ्यायचा आहे. तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला कांदा टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे कांदा आणि टोमॅटो छान परतवून होईपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी आपण ओलं खोबरं घेणार आहोत. खोबऱ्यामध्ये बाकी काहीच घ्यायचं नाही आहे, फक्त आपण ओलं खोबरं आणि पाण्याचा वापर करणार आहोत. खोबरं छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे आता मिक्सरमध्ये आपण छान खोबरं बारीक वाटून झालेलं आहे आणि आता हे बाजूला ठेवून कांदा आणि टोमॅटो छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे कांदा आणि टोमॅटो छान एकजीव झालेला आहे. तर आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. पाव चमचा हळद. तर इथे घरगुती लाल तिखट 1.5 चमचा. इथे घरगुती लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि 1 चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर फक्त आपण कलरसाठी वापरलेली आहे आणि 2.5 चमचे आपण इथे बेसन वापरणार आहोत. तर इथे 2 ते 3 माणसांसाठी आपण ही आमटी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण छोटे 2 चमचे 2.5 चमचे आपण बेसन घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फोडणीमध्ये अशा पद्धतीने बेसन छान 2 मिनटासाठी आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे बेसन छान भाजला जातो. तर अगदी 2 मिनिटभर आपण स्लो गॅसवर आपल्याला बेसन छान फोडणीमध्ये अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे. तर इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि फोडणीमध्ये आपण बेसन छान परतवून झालेलं आहे आणि आपण दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं. तर इथे ही आमटी बनवण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करा, म्हणजे बेसन छान पटकन असं मिक्स होऊन जातं. तर आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला छान पाण्यामध्ये जे बेसन आपण भाजून घेतलेलं ते अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. इथे गरम पाणी वापरल्यामुळे बेसन अगदी पटकन आमटीमध्ये छान मिक्स होऊन जातं. तर बिलकुल इथे गाठी झालेल्या नाही आहेत. तर ही आमटी पातळच असते, तर त्याच्यामुळे पाण्याचं थोडंसं प्रमाण जास्त ठेवलं तरीसुद्धा चालेल. आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं ते आता आपण वाटण छान आमटीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर आता आमटीला एक छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे तुम्हाला कितपत आमटी पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर आता आमटीला आपण छान एक उकळी येऊ द्यायची आहे. खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते. तर ही आमटी अगदी भाताबरोबर किंवा नुसती प्यायलासुद्धा खूप छान लागते. नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आता आमटीला छान एक उकळी येऊ द्यायची आहे आणि अगदी पातळच ही आमटी असते. खूप छान तयार होते आमटी. तर नक्कीच ही बेसन पिठाची आमटी बनवून बघा. तर इथे आमटी सतत ढवळत राहायचं, नाही तर मग ओतून जाण्याची शक्यता असते. तर इथे आमटी आता आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला आमटीला एक छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपण मिठाचा वापर करणार आहोत. तर इथे चवीनुसार मीठ आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आता कोथिंबीर टाकल्यानंतर आमटीला छान एक उकळी येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर इथे आपली ही बेसन पिठाची छान अशी आमटी तयार झालेली आहे. नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. नेहमी त्याच वरण किंवा तीच आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा. नक्कीच आवडेल आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. तर इथे आपली आमटी तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे
नक्की करून बघा आणि पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.